मुंबईचा वडापाव म्हटलं तर तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. गरिबांचा बर्गर म्हणून सर्रास वडापाव ओळखला जातो. हा मुंबईचा वडापाव मुंबईसारखाच फेमस आहे. मुंबईत स्थायिक होऊन आपली तरक्की केलेल्या लोकांच्या तोंडी एक वाक्य कायम असतं: वडापाव खाऊन दिवस काढलेत. पण वडापाव आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातही फेमस आहे. कमी पैशात लोकांची भूक भागवणाऱ्या या वडापावचा जन्म कसा झाला आणि मुंबईतच तो इतका फेमस का झाला? असं म्हणतात की शिवसेनेमुळे वडापाव मुंबईत इतका फेमस आहे. तर तो कसा हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तर वडापावचा जन्म एका व्यक्तीच्या भन्नाट कल्पनेतून झाला. वडापावचा जन्म 1966 साली झालाय. दादर स्टेशन जवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपले वडे आणि पोहे विकण्याचं दुकान 1960च्या दरम्यान सुरू केलं होतं. आजूबाजूच्या दुकानातही असेच खाण्याचे पदार्थ मिळत होते. 1966च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक कल्पना सुचली. ती एकदम साधी आणि सोपी होती. एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं. बस एवढंच. बटाटा आणि वडा यांची ही जोडी काहीच दिवसात एवढी सुपरहिट झाली की इतरांनी त्याची कॉपी करायला सुरुवात केली. इथूनच मुंबईत वडापावचा जन्म झाला आणि ज्याची चव ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली. 1998 साली अशोक वैद्य यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावच्या जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे जसं 1966 साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही, पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं आणि आपला वडापावचा धंदा सुरू ठेवला. सुरुवातीला वडापाव खूप स्वस्त होता. कामगार आणि विद्यार्थ्यांना कमी पैशात पोट भरण्यासाठी तो उपयोगी पडायचा. अगदी 10 पैशाला तो विकला जायचा. बटाटा आणि पाव स्वस्त असल्यामुळे तो सहज बनायचा आणि काहीच पैशात मिळायचा. नंतर काळानुसार वडापावचे प्रकार बदलत गेले. सध्या वडापाव सोबत चीज, शेजवान, ग्रिल असे नवनवीन प्रकार आले. आधी तो फक्त स्टॉलवर मिळायचा, पण आता ब्रँडेड दुकानांमध्ये आणि फ्रँचाइजमध्ये सुद्धा तो मिळतो. आज वडापाव फक्त स्वस्त खाणं नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख बनलाय. आता शिवसेनेशी वडापावचा कसा संबंध हे पाहूयात. शिवसेनेच्या स्थापनेवेळी मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्या, रोजगारातून डावललं जात होतं. महाराष्ट्रात अनेक कारखाने बंद झाले होते. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली मराठी माणूस एकवटला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणाले, आज नोकऱ्या मिळत नसतील तर रिकामं बसू नका, वडापावच्या गाड्या लावा. त्यानंतर मुंबईतील वडापाव प्रसिद्ध झाला. ते एक रोजगार आणि आर्थिक उलाढालीचं साधन बनलं. मुंबईमध्ये वडापावच्या गाड्यांनी मोठा रोजगार मिळवून दिला. आज वडापाव न्यूयॉर्क, इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांमध्ये पोहोचला. पंचतारांकित हॉटेलमध्ये वडापाव मिळत असला तरी लोक आवडीने वडापाव खातात तो शिवसेनेच्या गाड्यांवरच, असाही लोकांचा समज आहे. जेव्हा शिवसेनेच्या बैठका होत होत्या तेव्हा तेथील लोकांना वडापावचा नाश्ता देण्यात येत असे. तेव्हा दक्षिण भारताची प्रसिद्ध डिश उडप्पी खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जायची. पण जेव्हा वडापावची सुरुवात झाली तेव्हा वडापावने त्या डिशला सुद्धा मागं टाकलं आणि देशाच्या प्रत्येक राज्यात तसेच विदेशात वडापाव फेमस झाला. असा आपल्या मातीतला वडापाव लोकल टू ग्लोबल पर्यंत पोहोचला आहे. मराठी माणसाच्या भन्नाट आयडियाने शोध लागलेला वडापाव सुसाट वेगाने कधी ग्लोबल झाला ते कळालं देखील नाही. फक्त मुंबईपुरता मर्यादित असणारा हा वडापाव जेव्हा मुंबईत राहणारे लोक कामानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्यावर तिथेही वडापाव विकायला लागले, खायला लागले. त्यामुळे हळूहळू वडापाव दिल्ली, पुणे, हैदराबाद, बेंगळूर अशा शहरांमध्ये फेमस झाला. नंतर काही कंपन्यांनी वडापावचे ब्रँडेड आउटलेट सुरू केले. त्यामुळे तो अजून भारताबाहेर भारतीय लोक जेव्हा विदेशात गेले तेव्हा त्यांनी आपल्या रेस्टॉरंट्समध्ये वडापाव सुरू केला. तसेच परदेशी लोकांनीही ट्रॅव्हल्स व्हिडिओ आणि फूड व्लॉग्समध्ये वडापाव पाहिला आणि चाखला. त्यामुळे त्याची ओळख जगभर झाली. त्यामुळे आज वडापाव फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि बाहेरच्या देशातही ओळखला जातो. आज तो केवळ महाराष्ट्राचा पदार्थ न राहता भारतात आणि जगभरात एक ओळखलेलं स्ट्रीट फूड बनलाय. तुम्हालाही हा खुसखुशीत आणि गरमागरम वडापाव खायला आवडतो का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास थेट वास्तव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.